सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नागझरी या ठिकाणी मी आता उभा आहे। खरं तर आमच्या या श्री सिद्धनाथाच्या मंदिराच्या लागून असलेला हा परिसर आणि या परिसरामध्ये नागझरी ग्रामविकास संस्थेनं या ठिकाणी खरं तर स्वतः म्हणजे काही लोकांनी पैसे काढून गावामध्ये या ठिकाणी बंधारा उभा केला। खरं तर ही ग्रामविकास संस्थेची टीम आहे। मी तुम्हाला आज या सर्व टीमला मी खरं भेटणार आहे। महत्त्वाचं म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की अनेक शासनाच्या जरी योजना असल्या तरी खरं तर श्रमदानाच्या माध्यमातून सुरू असलेली ही नागझरीतली चळवळ खूप महत्त्वाची आहे। दर रविवारी सकाळी स्वच्छता केली जाते, मात्र खऱ्या अर्थानं काम झालं ते म्हणजे जो हा परिसर आहे या परिसरामध्ये JCPच्या माध्यमातून माती काढली गेली आणि खऱ्या अर्थानं पाण्याचं स्टोरेज झालं। खरं तर पाणी पांडुजीच्या माध्यमातून 2017 साली जरी नागझरीमध्ये पाणी साठलं तरी नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी गाळ साठल्यामुळं अनेक अडचणी निर्माण झाल्या। मात्र सध्या जर तुम्ही चित्र बघितलं तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पाणी या ठिकाणी साठलं जातं। ही सगळी टीम जी काम करते ती अत्यंत निरपेक्ष भावनेनं ही समाजसेवा म्हणून काम करत आहेत। आणि माझ्यासोबत नामदेव गुरु आहे की ज्यांच्यामुळं आपण हे साधारणतः हे सगळं आजीबाजी सैनिक संघटना जी आहेत या सैनिक संघटनेच्या माध्यमातून हा पाणी स्टोरेज झालेला आहे। आणि मी नामदेव विचारतो, नामदेव साधारणतः काय विजन ठेवून तुम्ही काम सुरुवात केली? पहिल्यांतर ग्राम स्वच्छता आणि सामाजिक काम करण्याचं विजन ठेवून काम केलं। दोघांनी सुरू केल्यानंतर असा हा एक एक करत ज्यांच्या मनामध्ये सामाजिक काम करण्याची आस आहे अशी व्यक्ती जोडत गेले आणि हा इतका मोठा कारभार तयार झाला। साधारण सात महिन्यापासून आपले काम चालू आहे। 7 महिन्यापासून ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून किंवा सर्व सामाजिक कार्य करणाऱ्या तरुणांच्या माध्यमातून गावातील कचऱ्याबरोबरच आपण जलसंधारणाची कामे सुरू केले आणि पहिलं काम हे जलसंधारणाचं केलं आहे। याचा परिणाम आता पाणी स्टोरेज ज्या पद्धतीने दिसतंय त्याचा तो परिणाम एवढा मोठा दिसत आहे। मला सांगा, खरं तर सुरुवात तुम्ही केलीत, अजून काय काय कामं तुमच्या डोक्यात आहेत? आत्ता सध्याच्या काळात आमच्या गावाला किंवा आपल्या गावाला कुठूनही पाणी येण्याचा सोर्स नाही, त्यासाठी जलसंधारणाची कामं जास्तीत जास्त होणे गरजेचं आहे। आणि या माध्यमातून पुढल्या वर्षी लवकरच जलसंधारणाची कामं करून संपूर्ण जलसंधारणाची काम पूर्णपणे करायची। अच्छा, आणि यासाठी या जलसंधारणाच्या कामासाठी निधीची आवश्यकता आहे आणि ती जास्तीत जास्त लोकांनी उपलब्ध करून किंवा CRS फंडातून मिळावी अशी अपेक्षा करतो। जलसंधारणाची कामं करण्यात यावीत किंवा त्या पद्धतीत व्हावीत म्हणून सर्टिफिकेट घेतलेले आहेत। सर्टिफिकेट पूर्ण झालेले आहे, डॉक्युमेंटली कम्प्लीट काम झालेलं आहे। त्यामुळे सगळ्यांना किंवा जे निधी देतील, जे वर्गणी देतील त्यांना टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळू शकते। पुढे येऊन कंपन्यांनी किंवा संस्थांनी आम्हाला मदत करावी, आमच्या गावासाठी मदत करावी हीच अपेक्षा आहे। खरं तर नागझरी ग्रामविकास संस्था असेल किंवा हे सगळे ग्रामस्थ असतील, आजी माझी सैनिक संघटना असेल, या सर्वांच्या माध्यमातून होत असलेली ही क्रांती नक्कीच त्या गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला आणि राज्याला नक्कीच दिशा देईल एवढं मात्र नक्की। विकास भोसले, महाराष्ट्र लाईव्ह, नागझरी, सातारा।